नमस्कार मंडळी. विचार करा, एक असं जग जिथे इंटरनेटची वायर नाही, टावर नाही, पण तरीही जगाच्या कानाकोपऱ्यात हाय स्पीड इंटरनेट पोहोचतंय थेट अवकाशातून. हे स्वप्न नाहीये, हे खरं होतंय स्पेस एक्सच्या एका भन्नाट प्रोजेक्टमुळे. हो, आपण बोलतोय स्टारलिंकबद्दल. चला तर मग जाणून घेऊया हे सगळं काय प्रकरण आहे. पण हे सगळं समजून घेण्याआधी एक साधा पण महत्वाचा प्रश्न. आज 21व्या शतकातही जगातल्या प्रत्येक माणसापर्यंत इंटरनेट का पोचलेलं नाही? आपल्याला वाटतं की जग किती कनेक्टेड आहे, पण खरं सांगायचं तर आजही जगातले तब्बल 3 अब्ज लोक, 3 अब्ज लोक ऑनलाईन जगाच्या बाहेर आहेत. खास करून दुर्गम डोंगराळ भागात जिथे फायबर केबल टाकणं किंवा मोबाईल टावर उभारणं म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे. आणि बरोबर याच समस्येवर एक जबरदस्त, थोडं धाडसी उत्तर घेऊन आलंय स्टारलिंक. एक असं तंत्रज्ञान जे म्हणतंय की जमिनीवर केबल नसेल तर नसू दे, आपण थेट आकाशातून, थेट सॅटेलाईटमधूनच इंटरनेट देऊ. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी, हे स्टारलिंक नेमकं आहे तरी काय? मग सगळ्यांसाठी इंटरनेट का गरजेचं आहे? त्याचे चांगले परिणाम काय होऊ शकतात? आणि हो, काही चिंता करण्यासारख्या गोष्टीही आहेत, त्याही बघू. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या जगावर काय परिणाम होणार आहे यावरही एक नजर टाकूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून, की हे स्टारलिंक प्रकरण आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर स्टारलिंक म्हणजे स्पेसएक्सचा एक प्रोजेक्ट. कल्पना करा, हजारो छोटे छोटे उपग्रह, सॅटेलाइट्स जे पृथ्वीभोवती फिरत आहेत. आणि हे सगळे मिळून एक जाळं तयार करतात. एक असं जाळं जे पूर्ण पृथ्वीला कव्हर करेल. यातून मिळणारं इंटरनेट फक्त हाय स्पीड नसेल तर लो लेटेन्सी असेल. म्हणजे व्हिडिओ बघताना किंवा गेम खेळताना अजिबात बफरिंग नाही. सगळं काही एकदम स्मूथ. मग ह्या प्रोजेक्टचा उद्देश काय आहे? एकदम सरळ आहे. ज्या गावांमध्ये, ज्या दुर्गम भागांमध्ये आज इंटरनेट पोहोचलेलं नाही, तिथे इंटरनेट पोहोचवायचं. आणि तेही कसं? जुन्या हळू चालणाऱ्या सॅटेलाइट इंटरनेटसारखं नाही, तर एकदम फास्ट, जेणेकरून शहर आणि गाव यांच्यातली जी डिजिटल दरी आहे ना, ती कमी होईल. आणि ह्यासाठीच हे हजारो सॅटेलाइट्स मिळून एक नॉनस्टॉप अखंड नेटवर्क बनवणार आहेत. आणि आपण जेव्हा हजारो म्हणतोय तेव्हा हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हा काही 100-200 सॅटेलाइट्सचा खेळ नाहीये. हे एक महाप्रचंड नेटवर्क आहे. आणि म्हणूनच हा प्रोजेक्ट इतका मोठा आणि महत्त्वाचा मानला जातोय. ठीक आहे, तंत्रज्ञान तर भारी आहे, पण त्याने खरंच काय फरक पडणार आहे? म्हणजे सगळ्यांसाठी इंटरनेट उपलब्ध असणं इतकं गरजेचं काय? आता या मुद्द्यावर बोलूया. आता विचार करा, एका दुर्गम गावातल्या मुलाचा, ज्याला शहरातल्या मुलांसारखंच चांगलं शिक्षण घ्यायचंय, स्टारलिंकमुळे हे शक्य होऊ शकतं. विचार करा एका आजारी व्यक्तीचा, ज्याला मोठ्या डॉक्टरचा सल्ला हवाय, पण तो शहरात जाऊ शकत नाही. टेलिमेडिसिनमुळे हे शक्य होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा एखादं मोठं नैसर्गिक संकट येतं, पूर येतो, भूकंप होतो, तेव्हा सगळे मोबाईल टॉवर बंद पडतात. अशा वेळी फक्त सॅटेलाइट इंटरनेटच लोकांना एकमेकांशी जोडून ठेवू शकतं. म्हणजे खरं तर हे तंत्रज्ञान एक वरदानच ठरू शकतं. बरं, हे तर झाले आजचे फायदे. पण थोडं पुढे जाऊन विचार करूया. भविष्यात यामुळे काय मोठे बदल घडू शकतात? याला आपण एक खरीखुरी डिजिटल क्रांती म्हणू शकतो. संपूर्ण जग एका धाग्यात जोडलं जाईल. वर्क फ्रॉम होम ही फक्त शहरांपुरती मर्यादित गोष्ट राहणार नाही. कोणीही आपल्या गावात बसून जगातल्या कुठल्याही कंपनीसाठी काम करू शकेल. फ्रीलॅन्सिंगला तर प्रचंड वाव मिळेल. आणि यातूनच कदाचित एक पूर्णपणे नवी स्पेस बेस्ड इंटरनेट इकॉनॉमी तयार होईल. कितीतरी नवीन उद्योग जन्माला येतील. पण थांबा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर? मग या प्रोजेक्टच्या दुसऱ्या बाजूचं काय? याच्यामुळे काही समस्या, काही धोके तर नाहीत ना? चला, आता जरा यावर नजर टाकूया. सगळ्यात पहिली आणि मोठी चिंता आहे स्पेस डेब्रिसची, म्हणजे अवकाशातला कचरा. आता हजारो नवीन सॅटेलाइट्स अवकाशात गेले तर तिथे गर्दी वाढेल. जुने, निकामी सॅटेलाइट्स कचरा बनून फिरत राहतील, ज्यामुळे भविष्यातल्या स्पेस मिशन्सना मोठा धोका होऊ शकतो. दुसरी अडचण आहे खगोलशास्त्रज्ञांची. ते बिचारे दुर्बिणी लावून तारेग्रह बघत असतात आणि मध्येच हे हजारो चमकणारे सॅटेलाइट्स आले तर त्यांच्या कामात अडथळा येणार. तिसरा मुद्दा आहे खर्चाचा. सुरुवातीला याचं कनेक्शन घेणं महागडं असू शकतं. मग हे श्रीमंतांचा इंटरनेट होऊन बसेल का? आणि सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न, डेटा प्रायव्हसीचा. जगाच्या इंटरनेटचा एवढा मोठा कंट्रोल फक्त एका प्रायव्हेट कंपनीच्या हातात जाणं हे कितपत सुरक्षित आहे? तर मग या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी पाहिल्यावर आपण शेवटच्या टप्प्यात येतोय. काय म्हणता येईल या सगळ्यांबद्दल?
एक गोष्ट तर नक्की आहे, स्टारलिंक हे इंटरनेटची व्याख्याच बदलून टाकणार आहे. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे डिजिटल जगाला खूप शक्तिशाली बनवू शकतं, प्रत्येकाच्या हातात पोहोचवू शकतं. पण हे एक दुधारी शस्त्र आहे. फायदे जबरदस्त आहेत, पण त्यासोबत येणारे धोके आणि जबाबदाऱ्याही तितक्याच मोठे आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. तंत्रज्ञान कितीही भारी असो, पण संपूर्ण जगाच्या कम्युनिकेशनचा, माहितीचा एवढा मोठा कंट्रोल फक्त एका कंपनीच्या हातात देणं, हे योग्य आहे का? यावर विचार करायलाच